सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा सादर दंडवत। आज मी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र सुरेगाव या ठिकाणी आलेलो आहे। मस्त नदीच्या काठावरती असलेले हे मंदिर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय। आपल्याला स्थानाबद्दलची माहिती सांगणार आहे या आश्रमाचे आणि मंदिराचे संचालक परमपूजनीय श्री अनंतराज बाबा महानुभाव, ज्यांना आम्ही सर्वजण लाडाने तात्या म्हणत असतो। हा आश्रम आहे इथे। चक्रधर स्वामी की जय। श्री क्षेत्र सुरेगाव गंगा तीर्थक्रम स्थान पूर्वार्धामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी आपणा सर्व भक्त परिवारासहित नाशिकहून गोदावरीहून येताना या अगोदरचं स्थान चासनळीहून स्वामी 12 मे 1270 या दिवशी सुरेगावला आदित्य मंदिर, पूर्वी आदित्य मंदिर होतं। या आदित्य मंदिरामध्ये त्यांचं 1 दिवसाचा मुक्काम झाला। म्हणजे स्वामींचं हे आदित्य मंदिर वस्ती स्थान मुक्कामाचं स्थान आहे। स्वामींचा 1 दिवस मुक्काम झाला। स्वामींचा आल्यानंतर सायंकाळचा पूजावसर झाला, सकाळचा पूजावसर झाला, दुसऱ्या दिवशी परत दुपारचा पूजावसर झाला आणि स्वामी इथून पुढे सोनारीला गेले। परंतु पंचक्रोशीमध्ये हे स्थान जे आहे हे प्रसिद्ध स्थान आहे। इथं भाविकांनी श्रद्धेने लोक या देवस्थानाला विघ्नहरी बाबा असं म्हणून म्हणतात। तर बरेच भाविकांची श्रद्धा आहे, भाविकांचं मनोरथ इथं पूर्ण होतं। मग भाविकांनी काय केलं, बाबा हे विघ्न निवारण करतात म्हणून सर्वांनी देवाला विघ्न निवारण करणारे बाबा म्हणून श्रद्धेने विघ्न निवारण करणारे विघ्नहरी बाबा असंच या स्थानापतीला नाव ठेवलं। इथं लोक चक्रधर मंदिर किंवा हे म्हणण्यापेक्षा श्री विघ्नहरी बाबा मंदिर या नावाने या स्थानाची जास्त प्रसिद्ध आहे। मध्य महाराष्ट्राला समृद्ध करणारी हे गोदाम आहे। दुथडी भरून आहे इथे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी 1 रात्रीचा मुक्काम होता। नहीं आला। मस्त निवांत ठिकाण आहे। आश्रमाचा परिसर हिरवागार आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता हा छोटासा आश्रम। हे सर्व परिसर खूप छान आहे। जसं मग बाबांनी सांगितलं की विघ्नहरी बाबा
विघ्न हरण करतो आणि मनातले दोषही हरण करून शांती प्रदान करतो देव या ठिकाणी. असं खूप रम्य वातावरण आहे. स्मरणाला खरंच स्मरण करायचं असेल, खरंच देव मिळवायचा असेल, नक्की येथे या. खरंच स्मरण होऊन शांततेने गंगा तीराच्या काठावरती नदी मोठी आहे. देव हा छानसा आश्रम आहे. चुलीवरचा स्वयंपाक खायचा असतो. सिमेंटच्या जंगलामध्ये चुलीवरच चांगलं असतं ना. जिकडे तिकडे नुसतं सिमेंटचं बांधकाम. या समजतं पाहिजे. धन्यवाद. देवपूजा. हे आमचे गुरुवर्य संवत्सरचे कैवल्यवासी बाबांचा फोटो आहेत. गुरुवर्य श्री मामांजी